आणि खास करून सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे नाशिककडे. कारण नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे आहेत. त्यांना दोन उमेदवारांनी म्हणजे आपण जर बघितलं तर गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांनी माघारीची घोषणा केली होती. मात्र तरी देखील ते निवडणुकीच्या रिंगणात होते, मतपत्रिकेवर त्यांचं नाव होतं आणि त्यामुळे जर बघितलं तर महायुतीचे जे नेते असतील त्यांनी देखील नाशिकमध्ये तळ ठोकलेला होता आणि गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी देखील प्रयत्नही केले होते. माझ्यासोबत नरेंद्र दराडे आहेत. दराडे साहेब, आजचा महत्त्वाचा दिवस आहे मतमोजणीचा, काय वाटतंय? महायुती असल्या कारणाने मला खात्री आहे का महायुतीचा उमेदवार नरेंद्र दराडे निश्चित विजयी होतील. बरं, काय वाटतं विजयाची काय गणित काय करणार? विजयाचे गणित महायुती असल्या कारणाने आमच्या 450 मतं असल्या कारणाने जरी उमेदवार राहिले त्यांनी गपचित प्रचार केला असेल किंवा काही केलं असेल तरी मला खात्री आहे का आपणच विजय होऊ. बरं, तुम्ही हा खरं तर मोठा आरोप आहे की गपचूप प्रचार केला, म्हणजे त्यांनी म्हटलं होतं प्रचार थांबवणार म्हणून. हो, त्यांनी सांगितलं तर मग खोटेपणा केल्यामुळे तो हा मोठा प्रॉब्लेम झाला होता. कोणी केला खोटेपणा? आता उमेदवार आहे, दुसरं कोण करणार आहे? तेव्हा गीते काही रे. गीते यांनी केला आहे. बरं, ज्या दिवशी ते रिसॉर्टवर एकनाथ शिंदे साहेब स्वतः देखील आलेले होते, तिथे हे सर्व माहीत पडलं, काय नक्की झालं होतं ते? नाही, मला त्याची कल्पना नव्हतं, मी तिथं नव्हतो ना, त्याच्यामुळे मला कल्पना नाही. पण गीते यांनी त्याच दिवशी म्हटलं होतं की मी माघार घेतोय, पण प्रचार थांबवतोय, पण पाठिंबा देणार नाही. तेव्हाच त्यांची नाराजी देखील बघायला मिळाली होती. आता त्याच्या मनात काय होतं ते कल्पना नव्हती, पण आम्ही महायुतीचा धर्म पाळला म्हणून असं गृहीत धरलं होतं. आज काय वाटतंय, कितीचा फरक असेल किंवा किती मतं मिळतील, तुमचं काय ते? जर येवल्यासारख्या ठिकाणी जर युतीचं मोडली असेल तर कमी फरकाने येईल, कारण युतीमुळे येवल्यात येथे युती मानलेली नाही. बरं, नक्की हा आरोप कोणावर मला येवला म्हटलं की मतदार बालेकिल्ला आहे तो एकाचा. आता समजून घ्यायचं काय म्हणायचं. म्हणजे तुमचा आरोप भुजबळ साहेबांकडे घ्यायचं. नाही, आता युतीचा धर्म पाळला नाही, मी एवढंच म्हटलं. आता युतीचा धर्म पाळला नसल्यामुळे मी बोलू. पण अनेक म्हणजे महायुतीचे जर बघितले तर सर्व नेते म्हणजे उदय सामंत असतील, गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून होते खास तुमच्यासाठी. तुम्हाला शब्द दिला होता एकनाथ शिंदे साहेबांनी, तो पाळला किंवा नक्की काय वाटतं की उमेदवारी देण्याचं काय नक्की कारण? नाही, मला विजय निश्चित आहे. बाकीच्या आता आज तर नाही, पण ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस मी सांगेल. बरं, मग पुढे कसं आता विजय कसा साजरा करणार? विजय नक्कीच आहे ना, त्याच्यामुळं किती फरकाने मिळतो तो कल्पना नाही, पण विजय निश्चित आहे. एकंदरीत आपण बघत आहोत की माझा विजय निश्चित आहे असं त्यांनी विश्वास जो आहे तो व्यक्त केला आहे. त्यामुळे आता थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. काय नक्की आज घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं राहील. कॅमेरामॅन कीपर्स प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.